दरम्यान उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। हे अधिवेशन चांगलंच वादळी होण्याची शक्यता वर्तवली जाते। उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। 13 ऑगस्ट पर्यंत चालणारं हे अधिवेशन पहिल्याच दिवसापासून वादळी ठरण्याची शक्यता आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा म्हणून जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं। दिल्ली पोलिसांनी काल त्यांना उपोषण स्थळावरून उठवून रुग्णालयामध्ये दाखल केलं। तिथेही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला असून उपोषण सुरू ठेवलंय। तर जंतर मंतरवर आता अभिजित दिपके यांनी उपोषण सुरू केलंय। या उपोषणाची केंद्र सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाहीये। त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीतर्फे उद्या संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे। याच मुद्द्यावरून उद्या विरोधक संसदेत सरकारला घेरण्याची शक्यता आहे। या अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा अधिवेशन संपल्यानंतर केंद्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते। या विस्तारात राज्यातील बड्या नेत्यासह शिंदेंच्या शिवसेनेतील 2 खासदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे। या फेरबदलाचा देशासह राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंच्या वाढलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत। दुसरीकडे पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूलमधील खासदारांमध्ये मोठी फाटाफूट झाली आहे। त्यातील 20 खासदार पक्षासोबत फारकत घेऊन नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन झालेत। या बंडखोर 20 खासदारांनी आता एनडीएला पाठिंबा दिल्यानं ते उद्यापासून सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसलेले दिसतील। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले 6 खासदारही आता सत्ताधाऱ्यांच्या बाकांवर दिसणार आहेत। त्यांच्या विलीनीकरणाला कालच लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिली आहे। गेल्या अधिवेशनात मोदी सरकारने आणलेलं मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुरेसं बहुमत नसल्यामुळे नामंजूर झालं होतं। मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात नामंजूर झालेलं हे पहिलंच विधेयक होतं। त्यानंतर तृणमूलमध्ये झालेली फाटाफूट आणि ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंसोबत गेल्यानं आता एनडीएची ताकद वाढली आहे। त्यातच अधिकची भर म्हणजे राज्यातील शरद पवारांची राष्ट्रवादीही एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत। हे चित्रही याच अधिवेशनात स्पष्ट होणार आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदारही या विधेयकाला समर्थन देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। त्यामुळे या अधिवेशनामध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणलं जाण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे।